देशाला एक्सप्रेसवे देणाऱ्या नितीन गडकरींच्याच वाटेत आता अडथळे उभे राहिलेत का, असा प्रश्न विचारला जातोय. कारण गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला पुणे नाशिक उन्नत महामार्ग राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रक्रियेत अडकला आहे. तर दुसरीकडे गडकरींच्याच नागपूरमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या गुणवत्तेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. कारण या दोन्ही घटना एकत्र पाहिल्या तर एकच प्रश्न निर्माण होतो, गडकरींची कोंडी नेमकी कोण करते? कारण रस्ते प्रकल्पांना लागलेला ब्रेक म्हणजे फक्त एका प्रकल्पाचा विलंब नाही, तर तो राज्याच्या विकासालाच लागलेला ब्रेक मानला जातो. तर मग पुणे नाशिक उन्नत महामार्ग नेमका का रखडलाय? नागपूरच्या राष्ट्रीय महामार्गाची अशी दुर्व्यवस्था का झाली? आणि या दोन्ही घटना केवळ योगायोग आहेत, यामागे एखादा मोठा पॅटर्न दडलाय? चला या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर खुलासा करूया आजच्या विशेष व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, मागील काही काळापासून इथेनॉलच्या मुद्द्यावरून नितीन गडकरींचे नाव देशभर चर्चेत आले होते. परंतु आता अशातच महाराष्ट्रात सध्या त्यांच्या नावाची एका वेगळ्याच प्रकरणाने चर्चा सुरू आहे. कारण गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्ट मानला जाणारा पुणे नाशिक उन्नती महामार्ग अजूनपर्यंत मंजुरीच्या टप्प्यात अडकल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे गडकरींच्या होम ग्राउंडवरील नागपूर राष्ट्रीय महामार्गाची फारच दुर्व्यवस्था पाहायला मिळते. सध्या या दोन्ही महत्त्वपूर्ण प्रकरणांमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भोवती प्रश्नांचा विळखा पडलाय. तर चला आता हे दोघी प्रकरण व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊयात. सर्वात प्रथम गोष्ट करूयात पुणे नाशिक उन्नत महामार्गाबद्दल. कारण या महामार्गाद्वारे पुणे आणि नाशिक हे दोन्ही महाराष्ट्रातील वेगाने धावणारी औद्योगिक शहरं एकमेकांशी जोडली जाणार आहेत. दररोज हजारो खासगी वाहने, माल वाहतूक करणारे ट्रक आणि व्यावसायिक वाहतूक याच मार्गावरून मोठ्या प्रमाणात केली जाते. आणि म्हणूनच या मार्गावरून वाहतूक कोंडी होत असल्याची तक्रार सातत्याने केली जाते. याच कारणाने नितीन गडकरींकडून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली गेली. वाहतूक कोंडीच्या समस्येला कायमस्वरूपी तोडगा म्हणून या महामार्गाची संकल्पना पुढे आणली होती. हा प्रकल्प पूर्ण झाला तर प्रवासाचा वेळ कमी होण्यासोबतच उद्योग आणि व्यापारालाही गती मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आता हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रक्रियेत अडकल्याचं समोर आलंय. आता यामुळे असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो की जेव्हा केंद्र आणि राज्यात भाजपची सरकार आहे, तेव्हा इतक्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला अजूनपर्यंत हिरवा कंदील का मिळालेला नाही? कारण हा प्रश्न केवळ राजकीय नाही, तर लाखो प्रवाशांच्या रोजच्या आयुष्याशी संबंधित आहे. कारण प्रवासातील विलंबामुळे नागरिकांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतो, इंधनाचा खर्च वाढतो, माल वाहतुकीला वेळ लागतो आणि या सर्व गोष्टींचा फटका मोठ्या उद्योगासह सर्वसामान्यांना देखील बसतो. म्हणूनच या पुणे नाशिक उन्नती महामार्गाचे रखडलेले काम फक्त एक प्रशासकीय विषय नसून काळाची गरज आहे. एकीकडे हा प्रकल्प रखडलेला असताना तिकडे नागपूरमध्ये मात्र पूर्ण झालेला रस्ता प्रकल्प सध्या खड्ड्यांमध्ये अडकलाय. त्यामुळे देशभरात विकासाचे मॉडेल म्हणून जे नितीन गडकरींचं नाव घेतलं जातं, त्यांच्याच नागपूर मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहे. उपलब्ध अहवालानुसार अवघ्या एका वर्षातच या राष्ट्रीय महामार्गाच्या अनेक भागांमध्ये मोठे खड्डे पडले असून अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय. जर देशासाठी एवढ्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या महामार्गाची अशी अवस्था असेल तर मग सर्वसामान्य नागरिकांच्या मनात गंभीर प्रश्न निर्माण होणे सामान्य आहे. त्यामुळे आता असे प्रश्न उपस्थित होत आहेत की कामात निष्काळजीपणा झाला का, देखभाल केली गेली नाही का आणि संबंधित यंत्रणा दखल कधी घेतील? आता या सर्व प्रश्नांची उत्तरं तर संबंधित तपास समितीच्या अधिकृत भूमिकेनंतरच स्पष्ट होतील. आता या दोन्ही घटना एकत्र पाहिल्या तर चित्र आणखी मोठं दिसू लागतं. एका बाजूला राज्यातील महत्त्वाचा महामार्ग प्रकल्प मंजुरीच्या प्रक्रियेत रखडलेला आणि दुसऱ्या बाजूला तयार झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या गुणवत्तेवर प्रश्न. यामुळे विकासाच्या गतीबाबत आणि अंमलबजावणीच्या गुणवत्तेबाबत चर्चा होणं स्वाभाविक आहे. कारण जनतेला राजकीय श्रेयापेक्षा सुरक्षित, दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणारे रस्ते महत्त्वाचे असतात. त्यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की पुणे नाशिक महामार्गाला अखेर मंजुरी कधी मिळणार आणि नागपूरमधील राष्ट्रीय महामार्गाच्या गुणवत्तेबाबत जबाबदारी कोण निश्चित करणार? आता या प्रश्नाची उत्तरं तर येणाऱ्या काळात स्पष्ट होतील. परंतु या दोन्ही प्रकरणांमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की
देशात मोठमोठ्या प्रकल्पांच्या घोषणा तर होतात, परंतु ते वेळेत पूर्ण होत नाहीत आणि जर पूर्ण झाले तर त्यांची गुणवत्ता टिकून राहत नाही. तर मित्रांनो, या संपूर्ण परिस्थितीवर तुम्हाला काय वाटतं? आता या दोन्ही प्रकरणांमध्ये केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने कोणती ठोस पाऊल उचलायला हवीत? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.